देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी जी आहे ती शपथ घेतलेली आहे। त्यानंतर अमरावतीच्या राष्ट्रवादी कार्यालयात जे आहे ते जल्लोष साजरा केला जात आहे। मिठाई भरवून जे आहे ते जल्लोष या ठिकाणी साजरा केला जातो। आपण बघू शकतो राष्ट्रवादीचे आमदार सुलभा खोडके यांचं हे कार्यालय आहे आणि या कार्यालयात जे आहे तो जल्लोष साजरा केला जातो। खास करून TV9 वर जो आहे तो संपूर्ण शपथविधीचा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जे आहे ते पाहायला आपण बघू शकतो। TV9च्या माध्यमातून जे आहे ते संपूर्ण शपथविधी जो आहे तो या ठिकाणी पाहायला जातोय। जल्लोषाचं वातावरण जे आहे अमरावतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। सहाव्यांदा जे आहे ते अजित पवार यांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे। त्यानंतर जर आपण पाहिलं तर आमदार सुलभा खोडके यांचं अमरावतीमधील कार्यालयात जे आहे ते मिठाई वाटून फटाके फोडून जे आहे ते जल्लोष साजरा केला जातोय। नुकतेच जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्यानंतर हा जल्लोष सुरू आहे। आपण दृश्यात बघू शकतो अमरावती शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात जे आहे ते राष्ट्रवादीच्या आमदार सुलभा खोडके यांचं कार्यालय आहे आणि याच कार्यालयात जे आहे ते मिठाई वाटून जे आहे ते जल्लोष साजरा केला जात आहे। सोबतच भाजपचं कार्यालय असेल, भाजपच्या कार्यालयात देखील आज अमरावतीमध्ये जल्लोष साजरा केला जातो। सोबतच संपूर्ण जो काही हा शपथविधीचा कार्यक्रम आहे तो TV9च्या माध्यमातून जे आहे त्या संपूर्ण या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जो आहे तो पाहिलेला आपण बघू शकतो। अशा पद्धतीनं शहराध्यक्ष जे आहे ते नृत्य सादर करत आहेत। अजितदादा जे आहे ते सहाव्यांदा जे आहे ते उपमुख्यमंत्री पदी विराजमान झालेले आहेत। नुकतीच त्यांनी शपथ घेतलेली आहे। त्यानंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जल्लोष साजरा केला जातोय। कार्यकर्त्यांच्या वतीने आनंदाचं वातावरण जे आहे ते एकंदरीत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अजित पवारांनी देखील अमरावतीमध्ये त्यांच्या रॅलीज केलेल्या होत्या। सुलभा खोडके त्यांच्या उमेदवार होत्या, त्या विजयी या निवडणुकीमध्ये झालेल्या आहेत। महायुतीने देखील त्यांचा प्रचार केला आहे, विजयी झालेले आहेत। त्यासोबत दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जे आहे ते या ठिकाणी जल्लोष साजरा केला जातोय। सिलेंडर आहे, सिलेंडरवर घड्याळ आहे, त्यावर अजितदादांचा जो आहे तो फोटो या ठिकाणी काढले आहेत। एकंदरीत जर आपण पाहिलं तर अमरावतीमध्ये जे आहे ते राष्ट्रवादी सोबतच भाजपच्या कार्यकर्त्यांनी या शपथविधीचा जो आहे तो मोठ्या प्रमाणात जल्लोष केलेला आहे। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील TV9 मराठी अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।